टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। रेशन दुकानदारांचे घोटाळे आणि काळा बाजार हा गरीब नागरिकांच्या हक्काच्या अन्नावर डाका टाकणारा एक गंभीर प्रश्न आहे। सार्वजनिक वितरण प्रणालीतील पळवाटांचा आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेचा फायदा घेऊन काही रेशन दुकानदार मोठ्या प्रमाणावर अपहार करतात। रेशन कमी देणं, केवायसी न होणं, अंगठा लागत नसल्याचं सांगून लोकांना त्रास देणं आणि केवायसी साठी प्रत्येकाकडून 100 रुपये उकळणं ही रेशन दुकानदारांची पद्धत बनली आहे। उमरी तालुक्यातील बोरजुन्नी येथील रेशन दुकान क्रमांक 52 येथे रेशन धान्याचे वजन कमी दिलं जात आहे। केवायसी अपडेट न होणं किंवा अंगठा ओळख न होणं म्हणून लोकांना परत पाठवलं जात आहे। केवायसी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून 100 रुपये घेतले जातात। सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत योजनेचा लाभ जनतेला मिळत नाहीये। अंगठा देऊन धान्य न देणं, अनेक गावांमध्ये रेशन दुकानदार नागरिकांकडून ई-पास मशीनवर अंगठ्याचा ठसा घेतात, मात्र सर्व्हर डाऊन असल्याचं किंवा धान्य संपल्याचं कारण सांगून ग्राहकाला रिकाम्या हातानं परत पाठवतात। फर्जी ऑनलाईन एंट्री सुद्धा केली जाते। ग्राहकाच्या नकळत त्याच्या अंगठ्याचा वापर करून धान्य वितरित झाल्याची बोगस नोंद ऑनलाईन सिस्टम मध्ये केली जाते। गावातील ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे अशा मृत लोकांची नावे रेशन कार्डवरून कमी न करता रेशन दुकानदार वर्षानुवर्ष त्यांच्या नावावर स्वतःचं धान्य उचलून काळ्या बाजारात विकतात। अशा प्रकारे रेशन दुकानदार घोटाळे करून लाखो रुपये कमवतात। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट फारुख बेग, उमरी, नांदेड। ये केलं नाहीत बघा। आपलं नाव काय आहे सर? तुकाराम भाऊराव कदम। तर आपली परेशानी सांगा। राशन डीलरच्या कडून काय आहे तुम्हाला प्रॉब्लेम? राशन मध्ये लेकराचं नाव टाकलो सर, 8 महिने झालं, अजून माल येणं आलाय। म्हणजे राशन मध्ये नाव आलं सर? नाव आहे सर, ऑनलाईन झालंय सगळं आहे सर। हा, तर हे माल का कशामुळे देणार आले सर? इथं आलो सर, इथं दोनदा तीनदा विचारलो, पुन्हा तहसीलला गेलो सर। हा येते म्हणायचं। हा ऑनलाईन झालंय, सगळं झालं सर। सर, आता तुमच्या राशन कार्डामध्ये किती हात पुरे? नाव किती हात? 4 आहे सर। 4चे बरोबर भेटते? भेटणार सर। किती माणसाचे देतात? कितीला किती? आणि 3चे देतात? एकट्याचे का म्हणून देणार सर? देणार सर। नाही नाही, का कशामुळे देणार? सगळं चोराचा बाजार झाला सर। चोराचे बाजार झाले समजा। आता राशन डीलर कडून आहे की नाही तुम्हाला तकलीफ आहे समजा? तहसीलला गेलो, सगळीकडे गेलो सर, सगळीकडे जाऊनही भेटणं आलंय। हो, ये होईना आलंय सर। ठीक आहे सर, सांगा। 50 रुपये घ्यायला आता ते केवायसी करायला फ्री आहे, कशामुळे घ्यायला? म्हणजे ते कशामुळे काय म्हणून घेऊन आले तुमच्यापासून? काय म्हणून घ्यायला? आता वरूनच आंबट आहे की फ्री मध्ये. आता मावशी, तुम्ही 50 रुपये जर घेऊन आल्या, तुम्ही राशन डीलर व्हा, तर आता जनतेकडून 50 रुपये काय म्हणून घेऊन आल्या तुम्ही? कशाबद्दल? वरी साहेबांना मागून आल्यानं घेऊन आले। आता ते कोणतं साहेब मागून आलं तुम्हाला? ते तहसीलमधले सगळे साहेब. कोणते साहेब? साहेबांचं नाव? मला सांगलो नाही का म्या 200 रुपये मागायला तहसील मधले? तर नाही नाही ते नाही, आता महागी टाकून देतात आपला धंदा। नाही नाही, आता हे कोपन वाले जर हात ना तुमच्यापाशी पब्लिक घेऊन आली, त्याच्यापासून जर आपण पैसे घेऊन आले ते केवायसी साठी म्हणून, तर ते 50 रुपये कशाबद्दल घेऊन आल्या? कोण घ्या म्हणाले तुम्हाला ते म्हणा? साहेबांना मागून आले, तिथं करून आले म्हणजे एक मिनिट, तहसील ऑफिस मध्ये तुम्हाला साहेब म्हणाले का याच्यापासून 50 रुपये घ्या म्हणून? कोण का साहेबाचं नाव काय आहे ते? तुम्हाला सांगतो मी, ते आमच्या चिठ्ठ्या काढणाऱ्या माणसाला फोन लावतो चिठ्ठ्या काढणाऱ्या माणसाला। ठीक आहे, लाव। हो, हा बाई, ते हातात धरा। नाव काय बाई? तुम्ही कुणाशी पाहिजे कोपन समजा हातात काय करा तुम्ही? कोपन आहे तर ते कोपन तुम्ही घेऊन येता, तर तुम्हाला याच्याकडून काय भेटते? काय म्हणतात? हा इकडं तिकडं सर। हा 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 काय करून खावं काय नाही। हा, या कोपन मध्ये नाव किती आहे? चौघाच आहे का? तर चौघामधून तुम्हाला काही बी देण्यात येईल? काय देतात? नवीन होई कोपन ऑनलाईन झालाय आता मावशी, आता तुम्ही म्हणाल्या एक मिनिट, कोपन नवीन आहे, तर आता नवीन कोपनला जर आहे की नाही द्यायचे आहे की नाही? नाही, आता ऑनलाईन आहे की नाही ते तुम्ही बघल्या? चेक करून कवा बघल्या? नाही नाही, तुम्ही ते तुम्ही ऑनलाईन झाली नाही म्हणाल्या, तुम्ही चेक कुठे केल्या? कोणापाशी केल्या?
तसं कसं त्या ना हे असं सही शिका आहे की त्याच्यावर सही शिक्का आहे ना ना झालं. आम्ही माल गरीबाचा ठेवून घेणार सर ऐकल्या का आम्हाला काय करायचं नाही काय आहे ते वोटनाची चिठ्ठी काढून न्या आणि दाखवा आता ये वर झाले. माननीय आमचे माजी सरपंच चालू करा टिकटॉक माजी सरपंच माननीय माजी आपलं नाव सर गंगाधर पवार तर आपल्याला कोपन आहे किती नंबर हे हात नाव हात त्याच्यात कोपन मध्ये म्हणजे पकडलंय म्हणलं ना 3 4 5 5-6 तर राशन पुरं भेटते टोटल तुम्हाला केवायसीचं काय प्रॉब्लेम आणि केवायसी 50 रुपये काय आता समजा 50 रुपये का कशामुळे दिलेलं तुम्ही याला ऐका ना तू सांगा ना 50 रुपये तुमच्यापासून एक काय म्हणून घेऊन आले तुम्हाला पहिले केले आम्ही घेतले आम्हाला घेतले नाही आता नवीन करणाऱ्याला घेऊन नाही म्हणून म्हणाले आम्ही किती 50 रुपये देऊ लागला समजा केवायसीला 50 रुपये लागतात म्हणून तुम्ही देऊ लागले यायला आता ते म्हणले म्हणून द्यायला ते आता. काय होय कशा पाहिजे घ्यायला तवत राहते हो आता काय तवत राहते पहिलं आपण केव्हा म्हणलंच नाही कधी कोणाला. त्याला पहिला वाद घेतला नाही हं. सगळं पहिलं तवत वाद केलाच नाही की मग घेतला नाही आम्ही. आता मावशी तुम्हाला आहे की नाही तहसील मधून जर तुम्ही माल आणता तिकून तर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहे तिथलं सांगा कोण कोण कशा प्रकारे पैसे घेऊन आले तुम्हाला आता आम्हाला बघा पिटल्यावर 200 रुपये घ्यायला तर परमिट द्यायला म्हणजे ते 200 रुपये कशाबद्दल घेऊन आले काय काम आता तेच आता त्याचं काय होतं उगाच आता हा. आम्हाला 200 रुपये द्या की मावशी चहा पाण्याला द्या की हा आणि गाडीवाले 200 घ्याले म्हणजे गाडीवाले कुठं कुठं घेऊन आले तिथं मागून आले ती काय तुम्ही इथं दिलं इथं मागाले तर त्याला दिल्या 200 100 हा. आणि हमालेला 100 100 आणि 20 किलो माल रावला चिलेर चिलेर तर गोदाम की ते देईना झालाय मला ते पैसे म्हणजे ते माल जर तुम्हाला काय म्हणून देणार आले ते आता आम्हाला चहा पाण्याला म्हणून गोदाम की देईना झाले नाही नाही ते 20 किलो माल जर तुमच्या जर उडला आले ते कशाबद्दल देणार आले त्याने काय म्हणाले त्याच्याबद्दल आता मी द्या साहेब म्हणून पोतं घेऊन गेलेल्या बारला हा 20 किलो माल 20 किलो माल द्या म्हणलं मला 200 रुपये द्या मग म्हणलं त्यानं म्हणजे 20 किलो माल दिल्यासाठी तुम्ही 200 रुपये द्या मी तुम्हाला 200 हो. माल देतो हो 200 रुपये दिलो मी आता मग मला इकतच माल पडला किती 20 किलो माल हम्म. आता काय करा आता तिथं आपले काम होईनात भेगी म्हणून आम्ही भिवानं देता बघा असं आता इथे टोटल तुमच्यापाशी किती आहे कोपन आहे पुरं टोटल आपल्या गावामध्ये टोटल 250 आहे पण 140च आले सर बाकीचे 10 पैकी आता 140 आहेत तर गेलेले हा हा 140 आहे आता एका कोपनला एका माणसाला आपल्यापाशी माल किती भेटते तुम्ही किती देता आम्ही 5 किलो देता 3 किलो गहू हा. आणि 2 किलो तांदूळ एका माणसाला 3 किलो घेऊ आणि 2 किलो तांदूळ हा आणि अंतदेच्या माणसाला 35 किलो माल किती राहू एकटा माणूस राहिला आता समजा माझं म्हणणं काय आहे, आता कोणाचा अंगठा येते आता कोणाची समजा केवायसी होईना तर तसल्या लोकांना तुम्ही काय म्हणता माल देता की त्याचे माल तुमच्यापाशी शिल्लक राहते नाही देता आम्ही करा केवायसी करा मला देऊ टाकता आम्ही तुम्ही विचारा सगळ्याला म्हणजे माल ठेवणार समजा हा, तुम्ही माल ठेवून आम्ही म्हणजे केवायसी न झाल्याने बी तुम्ही माल देता अजून अंगठा न आल्याने बी तुम्ही माल देता देता तुम्ही देता तुम्ही विचारा इतके माणसं आहेत इतकं पब्लिक आहे आम्ही कोणाचा पण माल नाही आता आता मावशी आता तुमचं काय म्हणणं आहे आता तुम्ही आहे की नाही या गावचे रहिवासी तुमचा हक आहे त्याच्यावर ऐकल्या तुमचं आता ऐका तुम्ही तुमचं जितकं माल आहे तुमच्या हक्काचे तुम्हाला मिळते की मिळणार ते हक्काचं काय एका लेकराचं कमीच केलंय आमच्या ननक्या लोकांचं म्हणजे ते कशाबद्दल कमी केले कशाबद्दल कमी केलंय की आता हे खाऊन आलेत हे लोक खाऊन आलेत कोणते कोपन दुकान आले हा, आता काय आहे, नावच टाकालेत आणि पहिलं दिलेत हा पहिलं दिलेत हा. आता देणं आलेत म्हणजे काय म्हणून देणार आले तुम्हाला हे लोक नाही ना हे लोक तुम्हाला कोपिन दुकान राशन दुकान हा ते डीलर ते तुम्हाला काय म्हणून देणार आहेत मावशी आता तुमच्या समजा तुमच्या हक्काचे जर माल आहे आता राशन डीलर ना आहे की नाही ते लपून आले समजा तुम्हाला यासाठी देणार आले समजा बरं 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 मामा तुमचं काय म्हणणं आहे कसं काय आहे तुमच्या गावाचं काय नाही ते राशन डीलरचे मालाचे ते काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला बी काय प्रॉब्लेम नाही हा. अंगठा आला तर माल भेटणार हा. अंगठा नाही आला तर माल देणार नाही माल देणार नाही देणार नाही आता समजा ते आता या महिन्याला तुमचा अंगठा येणार तर आता पुढल्या महिन्यात जर तुम्हाला ते जर अंगठा आलं समजा तुमचे तर ते एका महिन्याचाच माल मिळणार आता ते या महिन्याचे देणार समजा देणार अंगठाला नाही गेले अंगठा- म्हणून देत नाही देत नाही ती आता समजा आता त्या महिन्याला जर अंगठा आलं तर 2 महिन्याचे एकदम देत नाही देत नाही आता याच्याकडून राशन डीलर कडून तुम्हाला तकलीफ आहे समजा आता
काय तकलीफ आहे आता असंच आहे काय म्हणजे 2 महिन्याचा माल एकदम भेटणार की भेटणार ना भेटणार की मामा तुमचं कसं आहे? काय नाव आहे तुमचं? माझं महादेव सूर्यवंशी हां महादेव सूर्यवंशी. हां मामा. ते आमच्या देखील कट केले इथं आधी हां तिकडे भेटणार नाही इकडे भेटणार नाही म्हणजे मामा काय म्हणून कट केलेत, अजून काय म्हणून भेटणार आलेत तुम्हाला? त्याच्याकरता म्हणले हां ते तिकडे भेटा म्हणून आम्ही यादीतून कट केले बरं बरं, इथं यादीतून कट केला म्हणजे तिकडल्या कोपनमध्ये नाव पडलं समजा तुम्ही. हा ठीक आहे तुमचं काय प्रॉब्लेम. आजी आता तुमच्या नाही 1 मिनिट, कोपनमध्ये नाव किती हात तुमचे? 2 हात आहे. तर दोन्हीचे बरोबर माल भेटते तुम्हाला, म्हणजे तुमचे प्रॉब्लेम काही बी नाही. बोलता मामा. बोला की बोला मीडियावाले मामा. व्हिडिओ आजी नाही आता कोपन आहे का तुम्हाला? आहे की माल भेटते काय बरोबर? भेटते पुरं भेटते. आता मावशी तुमच्या कोपनमध्ये नाव किती आहेत? आमचे 4 आहेत 4 आहेत. 4चे बरोबर नाव झाले मुलीच्या नावावर कटून टाकून द्या नाही ते नाही नाव कटणार तर 4चे माल बरोबर देतात काय लोक? नाही देणार किती कमी देतात? 3 माणसाचे म्हणजे एका माणसाचे कमी करतात, 3 माणसाचे देतात. मावशी तुमचे किती हात ते कोपनमध्ये नाव? 5 हात. तर 5 मधून माल किती देतात? 5 बरोबर देतात. बाई मावशी तुमचं कसं काय? हा हा तुम्हाला बरोबर भेटते सर? तुमचे म्हणता काहीतरी आहे का काहीतरी? काय नाही सर, कोपन भेटणार झालं आपल्याला. आधार कार्डावर माल भेटायला. आधार कार्डावर भेटाले मात्र ते आधार कार्डावर समजा तुम्हाला देऊ आलेत तर माल पुरं बरोबर देऊ आलेत काय काय कमी जास्त बी देऊ आले? कोपन म्हणा मागायला कोपन कोपन ते कोपन तुम्ही ते तिथून आणल्या कोपन नवीन केल्या का तुम्ही? नवीन केले. नवीन केल्या काय? ठीक आहे. ते कोपनचे प्रॉब्लेम राहणार ते आधार कार्डावर माल देऊ आले की नाही तर भेटाले काय? कोपन नाही. मुलाचं भेटणं आलंय हा मावशी कोपन काढून धनग्या मुलाचं गवसन आलंय आमच्या म्हणजे कोपन मध्ये नाव होतं काय धनग्या मुलाचं? यायचं नाही तेच त्याला तोडून त्याला तोडून आहे तेच त्याला तोडून आहे काय? लोकांचं देणं आलंय माल देणं आलंय माल कोण देणार आलेत? तहसीलला जाऊन करा म्हणाले काय नाही ते कोपनचे प्रॉब्लेम राहते ते तहसीलला बी करावं लागते ते तिथून बी राहते. अजून इथली काय अडचण आहे ते सांगा तुम्ही. तुम्हाला इथली अडचण आहे का काहीतरी? ठीक आहे. तुमचं काय प्रॉब्लेम आहे सांगा दादा. नाव काय आहे तुमचं? माझं नाव शिवदास दशरथ गुंटुकवाड. जी. आमच्या गावात स्वस्त धान्य दुकानदार हा या बाईच्या नावावर हा. आहे, पण आम्हाला उपलब्ध कोणी शेतकऱ्याला भेटू शकणार या आता हे डीलर जर राहतं हा. त्यांचं नाव काय? यांचं नाव पर्यागबाई. काय नाव? पर्यागबाई व्यंकटराव पांचाळ यांच्याकडे हा. आहे. सुविधा पुरं दिली आहे कोकणाची, हा. पण आम्हाला माल शेतकऱ्याला भेटणार आहे. कारण यानं बाहेर गावचा माणूस ठेवत आहेत. त्यांना ओटीपी नाही म्हणालाय, किंवा केवायसी नाही म्हणालाय. कोणता शेतकरी शेताला चलाय, कोणी कसं चलाय, अडचणी अनुसार चलेत. तर त्यासाठी आम्हाला कोणालाही द्या, गावात माल वाटप करायचं राहावं तरच त्याला स्वस्त धान्य दुकानदार द्यावं. आता याच्याकडून तुम्हाला जनतेला काय अडचण येत की? अडचण कशी नाहीत म्हणाले. यायची ज्या वेळेस मिशन चालू झाली त्यावेळेस शेतकरी शेताला चलेत, आणि ज्यावेळेस आलेत शेतकरी त्यावेळेस यायचं माणूस बाहेर गावला राहिले. कशी अडचण नाही. 3 दिवस काढाले 3 दिवसामध्ये कोणी बाहेर जाते, कोणी घरला जाते, कोणी कसं जाते. आता समजा तुम्हाला या महिन्याला तुमची केवायसी झाली नाही तर आता तुम्ही एक 8 दिवसामध्ये जर केवायसी करून आणल्या तर 2 महिन्याचं एकदम राशन भेटते की भेटणार तुम्हाला? देतात की नाही? 2 महिन्याच्या चिठ्ठ्या देतो नाही. राशन देतात की नाही? आपण झालं नाही. आता काही लोक बाहेर गावाला पैसे देतो म्हटलं नांदेला गेल्यावर बाया ज्या बायापाशी लय झालं त्या बायापाशी घ्या की कोणत्या टेरीला, पण ते पैसे नेमाने कायचे होत ते कशाला 50 रुपये बोलायला त्याला बोला. हा होय हो ते कोणती बाय द्या रे कोणती कशा पैसे घ्यायला सांगून घ्या तुम्ही फुकट आतापर्यंत. थांबा थांबा थांबा. वर्षाचा सांगा काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला?
कधी मी नरशीत राहतो, माझं गाव आहे. हा. मी महिन्याचा महिन्याला येतो. हा. मला कवा म्हणतात अंगोठा येते कवा येईना म्हणून मला परत करतात. हा. कवा देतात तेव्हा कवा देईनात. हा. मला हे हा बघा टेन्शन बघा सर, मला कोणताही ना बघा. आता ज्या आता बोलत जाय ना का बघा बाई. नाही, नाही, एक मिनिट मागची. आता या महिन्यामध्ये समजा तुमचा अंगठा आलं नाही म्हणून समजा, तर गेलेल्या महिन्यामध्ये तुम्हाला 2 महिन्याचं राशन भेटतंय की भेटणार याच्याकडून? भेटणार काय? म्हणजे काय म्हणून देणार ती? हे अंगोठा आला ना म्हणून भेटणार. आता अंगोठा पुरा 2 महिन्यामध्ये आल्याने बी ते समजा समोरच्या महिन्यामध्ये देणार समजा हा तुम्हाला. देणार. कधी आहे ना कधी आहे ना कधी आलो ना तुमचं बोल नका लबाड नका खरं बोला तुम्ही. हा सर. एवढा गावचा लोकांना तो बाहेर गावी होते. 1 वर्ष झालं जाऊन बाहेर गावी. दर महिन्याला येतो मी. सकाळी आता ही बाई आली नर्सून 8 वाजता. इथं मशीन ह्याची चालणार. अंगठा ना दिवसभर आम्ही कामधंदे सोडून राहावं इथं. राहिल्यावर 3 दिवसाला ते येतात बाहेरगावचा माणूस. अजून एक आहे, ये टायमिंग किती वाजेपर्यंत, किती ते किती वाजेपर्यंत राहते? 12 वाजे तर 12 वाजे तर 10ला 2 तास चालवते. टावर येईना मग ते मशीनला. तू याची वाट बघून आम्ही आता दिवसभर थांबावं कामधंदे सोडून घरला जातात. आता सकाळी किती वाजता देतात चालू करतात? आता तुम्ही बघा सकाळी काय येईना मला चिठ्ठ्या काढला अजून त्याचा पत्ता नाही. आज आता आम्ही घरी राहिलो, रानामध्ये माणसं ते कामाला माणूस जाऊ इथं त्याची वाट बघत बसावं आम्ही. अजून कोपन आता समजा आज समजा ते उघडले तर किती घंटे देतात तुमच्या लोकांना कोपनली? 2 तास. 2 तास देतात आणि 2 तास देऊन पुन्हा बंद करून टाकतात. मजुरीचा माणूस लावलेले आहे हे की 12 वाजे तर देऊन वाटप करून आता किती दिवस टाकतात. देतात? बंद करतात. किती दिवस आता देतात? 12 वाजे तर वाटप होती. नाही किती दिवस देतात? 3 दिवस. 2 ना 3 दिवस. 2 दिवस ना 3 दिवस. हो बस. तर 2 दिवस ना 3 दिवसामध्ये पुरं लोक कोपनला माल देणं होऊन जाते. राहिले ते आहे की नाही संपलाय माल पुढच्या महिन्यामध्ये हा. असं म्हणतात. आणि ते नसतं ना कोणाची चिठ्ठी हरवून जाते. चिठ्ठी आल्याशी माल नाही म्हणतात. 1 महिना ठेवते का माणूस चिठ्ठी ते? आता समजा मला आलं माल उडून गेला, चिठ्ठी माझी हरून गेली. माझी हरून गेली म्हणून मी याला तक्रार केलं. मला गेल्या महिन्यात माल दिला, चिठ्ठी दिल्या, हरून गेली त्या माल चिठ्ठी दिल्या अशी माल नाही म्हणते. असं कसं काय? एवढ्या आले कसं काय गरीब? हे प्रत्येकाचा विचार आहे. सांगा त्याचा प्रॉब्लेम. 3 वाजेपर्यंत चिठ्ठ्या काढतात. आणि 3 दिवस पाहिजे मला. अजून राहिलं तर मी सर्व कुपन धारकाला असे आहे की गावातला माणूस वाटप करणारा पाहिजे. काही लोक आमच्या गावातून बाहेर गाव राहतं, त्याला माल भेटणं आलाय. त्यासाठी संपूर्णचं असं म्हणणं आहे की गावातलाच माणूस वाटप करायला पाहिजे. याच बाईच्या नावावर राहू द्या, पण गावातला चिठ्ठ्या काढणारा, गावामध्ये संपूर्ण करणारा. आता कोणी नांदीला राहते, कोणी बाहेर गावला नरशीला राहतात, कोणी कुठे राहतात, मदत ज्याच्या कामानुसार राहतात, अडचणीनुसार. हे माणूस आला तो हे बाहेर गावचा माणूस राहीना. त्यासाठी कोणाला अडचण येऊ नये, प्रत्येक शेतकऱ्याला माल भेटाव, शासनाचा जसा माल आला तसा भेटाव, एवढीच अडचण आहे. दुसरं आता याच्याकडून समजा परेशानी आहे समजा. आता समजा हा थोडीफार आहे. आपल्या इकडे किती कोपन राहते तुमच्या गावामध्ये पुरे टोटल? आता त्याला माहिती आहे किती टोटल किती कोपने राहते? टोटल 140 240. आता 240 आपल्यापाशी, ऐका ना, 240 आपल्यापाशी कोपन राहतं. तर आता आपल्यापाशी 240 मधून किती कोपनाला तुम्ही माल देता? आणि त्याच्यामधून आहे की नाही? माल बघा 5 किलो माल देतो सर. नाही 5 किलो तर तुम्ही देता एका माणसाला. ऐका मी की नाही यायला कोपन 8 दिवस माल देतो. यायला 3 महिन्याच्या चिठ्ठ्या ठेवलं तरी देतो. 3 महिन्याच्या चिठ्ठ्या ठेवलं. अच्छा बरं. आता यायचं म्हणणं आहे की ते 3 महिन्याचे मी देतो म्हणाले. नाही आता यायचं म्हणणं आहे की 3 महिन्याचे बी राहिल्याने देतो म्हणाले. हे देतात की देणार? जेलमध्ये आहे आता बंद करून टाकून दिले. आता यायचं लेकरू जेलमध्ये आहे केवायसी करायला. केवायसी व्हायला गेल्यानं कसं देवा सर आता सांगा बरं तुम्ही. बघून घ्या केवायसी करायला गेल्यानं बंद करून टाकू. जेलमध्ये आहे यायचं लेकरू. होय, ज्याची अडचण आहे त्यानं सांगा. सांगता पुन्हा नंतर हे कर नका. नाही बाहेर बोला हात नाही मामा सर. दुसरे बंद करून टाकून दिली. ज्याची अडचण आहे त्यानं सांगा. काय इथं कुठं मारलेलं होणार नाही. आहे तुमचे प्रॉब्लेम केवायसीचे पैसे कशामुळे घ्यायला? तर सांगा की. 50 रुपये घेतले आमच्याकडून. म्हणजे ते पैसे कशामुळे घेतलेत? कशामुळे घेतले ते आम्हाला काय माहिती. नाही तुम्ही काय म्हणून दिल्या त्याला सर? केवायसीला लागायचं केवायसीला लागाय म्हणून. आम्हाला पाहिजे नाही, शासनानं जर केवायसीचे पैसे घेत असेल तर माल फ्री देण्यात काय फायदा आहे आम्हाला? आम्हाला शासनानं माल फ्री देण्यात काय फायदा आहे? काम दिले 100 रुपये तुम्ही 100 रुपये काय म्हणून घेतलेत? केवायसीचे
मुलाचे आणि मुलीचे काल येऊन इथं देऊन गेल्या नर्सिंग मोटरसायकलवर आणल्या म्हणजे राशन आता ते राशन डीलरने तुमच्यापासून आहे की नाही KYC चे पैसे लागतात म्हणून 100 रुपये घेतले. चौघाला या मुल्या माझं झाले म्हणजे आमच्या दोघांवर हा. बायकोचं मुलाचं मुलं झालं त्याचे 100 रुपये घेतले कशामुळे मुलांवरनच आणि पहिला KYC ती फ्री पहिला आम्ही केल्या ना पहिला फ्री होती आणि या बराच पैसे घेतले हा 50 रुपये एका व्यक्तीला असं जमते काय कुठं काय बोलायचं मग काका? हे बघा ह्या दोघांची KYC झाली नाही म्हणून घेतलेत आमच्या दोघा झाले ताई आणि रुग्णात 4 माणसं आम्ही एका व्यक्तीला पैसे कसे कामुळे घेतात फ्री असता वेळेस रोज मजुरी करायची आम्ही आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.